हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आय डोंट नो मी हा इंट्रो टाकेल की नाही टाकेल, बट आता रात्रीचे 11:30 वाजलेत आणि मला एक ऑर्डरची पेंटिंग कंप्लीट करायची आहे, ज्याचा कॅनव्हास मी आत्ता जस्ट रिसीव केला आहे आणि तो खूप मोठा आहे आणि मी पहिल्यांदाच एवढी मोठी पेंटिंग करणार आहे. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडेल आणि माझी जर्नी तुम्हाला शेअर करायला खूप जास्त आवडेल. सो आपण अनपॅक करूयात तो कॅनव्हास. मला सगळ्यात पहिले कॅमेरा सेटअप करू दे. तर मी तुम्हाला माझा कॅनव्हास दाखवते किती मोठा आहे. याला पहिले आपण कट करून घ्यायचा आहे जेवढा शेपमध्ये मला हवा आहे. कॅनव्हासला अनरोल करण्याच्या आधी मी पूर्ण जागेची स्वच्छता केली, कारण कॅनव्हासला काही कचरा लागू नये म्हणून. त्याच्यानंतर मी कॅनव्हास अनरोल केला आणि प्रॉपर जेवढ्या साईजचा मला हवा होता, म्हणजे ॲक्च्युअल साईज 3x6चं मला करायचं होतं, जो की मोठा कॅनव्हास मी ऑर्डर केला होता. बट तो न मिळाल्यामुळे मी 2.5x5 फीटचा आता कॅनव्हास रेडी करत आहे. त्याप्रमाणे मी मेजरमेंट्स कॅल्क्युलेट करून प्रॉपर स्केलिंग करत आहे आणि त्याच्यानंतर प्रॉपरली त्याच्याप्रमाणे कट करेल. कट केल्यानंतर मी प्रॉपरली त्याला स्केच केलं आहे. जे पण माझा रेफरन्स इमेज आहे त्याच्यावरती प्रॉपर त्याचे डिमेन्शन्स वगैरे बघून. ॲक्च्युअल मोठा कॅनव्हास जर असेल तर तुम्ही स्केलिंग मेथडसुद्धा यूज करू शकता परफेक्शनसाठी. बट माझ्याकडे स्केलिंग करण्या इतपत वेळ नाही आहे, कारण मला एका दिवसात डिलिव्हर करायचं आहे. माझ्याकडे आता फक्त ह्या रात्रीनंतर एकच सॅटरडे उरतो आहे आणि मला संडेला डिलिव्हर करायचं आहे. सो मी स्केलिंग करत नाही बसले, मी फ्री हँडच स्केच केला आहे रेफरन्स इमेज बघून. अशा प्रकारे हा माझा स्केच रेडी आहे आणि याला मी एक ॲक्रेलिक पेनचा वॉश क्रिएट करणार आहे. जसे की जर तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओज बघितल्या असतील तर जसं आपण कॅनव्हासला प्रॉपरली प्रिपेअर करतो तर मी तेच करणार आहे. एक येल्लो शेड घेतली आहे मी, जी की कॉमन तुम्ही यूज करू शकता. सो ऑकर कलर मी घेतला आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारा पाणी टाकलं आहे आणि ती एक लेअर मी याला वॉशआउट करत आहे, जेणेकरून माझा कॅनव्हास प्रॉपरली इव्हनली नंतर जे पण मी पेंट्स त्याच्यावरती ॲड करेल ते प्रॉपरली मर्ज होतील. हे कॅनव्हास प्रिपेअर केल्यानंतर मी त्याला ओव्हरनाईट ड्राय होऊन देणार आहे आणि नंतर त्याच्यावरती काम करायला चालू करणार आहे. सो आता तुम्ही बघितलं असेल की मी एक कॅनव्हासला पूर्ण प्रिपेअर करून घेतला आहे, स्केच काढून घेतला आहे. ओव्हरनाईट मी ड्राय करून देणार आहे आणि उद्या त्याच्यावरती काम करायला चालू करेल. ॲक्च्युली याची खूप मोठी बॅक स्टोरी आहे, जी की मी नक्की तुम्हाला एक दिवशी सांगेल. हाय एव्हरीवन, आणि हा नेक्स्ट डे आहे आणि माझी जी पिक्चर पेंटिंग काल चालू केली होती ती आता कंटिन्यू करत आहे. तुम्हाला दाखवते ओव्हरऑल आतापर्यंत मी कुठपर्यंत ही पेंटिंग कंप्लीट केली आहे. जस्ट मी तुम्ही जर बघितलं असेल तर मी प्रॉपर त्याला एक लेअर पेंट केलं होतं, जो की आता पूर्णपणे ड्राय झालेला आहे आणि आता मी त्याच्या पुढे कंटिन्यू करायचं आहे. ओके, स्टे ट्यून फॉर दॅट. सो परत एकदा पुन्हा प्रॉपर रेफरन्स इमेज मी स्टडी केला, मी पेंट करायला चालू करत आहे. स्टडी म्हणजे ॲक्च्युअल तुम्हाला कोणते कोणते कलर्स लागणार आहेत त्यांना सेपरेट मी काढून घेतलेला आहे आणि त्या शेड्सला मी कुठल्या कुठल्या मल्टिपल शेड्समध्ये ॲड करून मला प्रॉपर जो
माझ्या रेफरन्स इमेजचे जे कलर आणि शेड्स आहेत त्यांना मी कसं क्रिएट करू शकते ह्याचा थोडासा स्टडी आपल्याला करावाच लागतो. आणि ॲज युज्युअल तुम्हाला व्हाईट कलर खूप लागणार आहे, ब्लॅक कलर खूप लागणार आहे, तर या 2 गोष्टी मस्ट आहेत. सो त्याप्रमाणे मी तशा शेड्स ॲड करून मी एक स्कायची शेड बनवली आहे, ती पेंट करत आहे. माउंटनी एरिया जो आहे तो थोडासा ग्रेइश कलरमध्ये आहे आणि त्याच्यात खूप सारे स्ट्रोक्स आहेत. मी इथं तुम्हाला रेफरन्स इमेज नक्की दाखवेल, रेफरन्स इमेज विथ माझी पेंटिंग. त्याच्यामध्ये खूप स्ट्रोक्स आहेत. एक्झॅक्ट सेम तसंच्या तसं मी बनवणार नाही आहे, कारण कुठल्याही आर्टिस्टची खासियतच असते की तुम्ही तसंच्या तसं एक्झॅक्ट क्रिएट करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचे डिटेल्ससुद्धा थोडेफार काहीतरी ॲड करू शकता, सो तो आर्टवर्क तुमच्या वतीने तुमचा वाटेल. सो मी फक्त जो माझ्या क्लायंटने, म्हणजे क्लायंट नाही म्हणजे माझा भाऊच आहे ज्याने मला ही ऑर्डर प्लेस केली आहे, त्याने जो रेफरन्स इमेज मला पाठवला आहे, मी थोडीशी माझी टेक्निक त्याच्यामध्ये ॲड करायचा प्रयत्न नक्कीच करेन. सो अशा प्रकारे मी सगळ्या माउंटन्सवरती स्ट्रोक्स ॲड केले आहे. जिथे जास्त सनलाईटचा इफेक्ट आला आहे तिथे थोडीशी येलोइश शेड आणि बाकी ठिकाणी ग्रेइश, कारण तो स्नोई माउंटन आहे, सो दॅट्स वाय. ओके, त्याच्यानंतर सगळे शेड्स ॲड केल्यानंतर अजून खूप सारे डिटेल्स ह्याच्यामध्ये येणार आहेत, जे की हा पूर्ण एक बेस क्रिएट झाल्यानंतरच आपण करू शकतो. सो अशीच ही प्रोसेस माझी कंटिन्यू होत राहील. तुम्ही एन्जॉय करा. आता तुम्ही म्हणाल की मध्येच मी असं इकडे बाहेर कुठे आली, तर ॲक्च्युअल जो मी मेन कॅनव्हास ऑर्डर केला होता तो कॅनव्हास मला रिसीव झालेला आहे. सो तोच आणायला मी आणि माझी हे आम्ही जात आहोत. आणि त्याला आम्ही एकट्या गाडीवरती आणू शकत नाही, सो त्यांच्याच टेम्पोमध्ये आम्ही त्याला कॅरी केलं आणि नंतर आम्ही गावातून माझ्या घरापर्यंत मी त्याला उचलून घेऊन आलो. खूप मेहनत करून आम्ही मोठा कॅनव्हाससुद्धा घरी घेऊन आलेलो आहे. आणि जर तुम्ही बघू शकता सेम पेंटिंग या कॅनव्हासवरती सांगितलेली होती. आणि आता हा कॅनव्हाससुद्धा मला रिसीव झाला, अनपॅक करणार आहे आणि याची पेंटिंगसुद्धा कंप्लीट करणार आहे एका दिवसामध्ये. सो सेम ही व्हिडिओ मी नेक्स्ट व्लॉगमध्ये मर्ज करेल, कारण हा व्लॉग ऑलरेडी खूप मोठा होता. सो पुढची व्हिडिओ बघण्यासाठी नक्की तुम्ही मला चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की अजून कुठल्या कुठल्या प्रकारच्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकते. ओके, सो बाय गाईज.